उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती मविया नेत्यांचा मात्र ठाकरेंच्या नावासाठी आग्रह. शिवसेनेकडून बच्चू कडूंना प्रहार पक्ष विलिनीकरणाची ऑफरबाबत बच्चू कडूंनी SMS द्वारे मागितलं राज्यभरातील कार्यकर्त्यांचं मत. बच्चू कडूंच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष. विधान परिषदेसाठी अमोल मिटकरींनी जय पवारांचं सुचवलं नाव. घराणेशाही वाटली तर वाटू दे, मात्र दादांसारखाचा चेहरा आश्वासक. मिटकरी यांची एक्स पोस्ट. शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीसह पानसरेंवर गुन्हा दाखल करण्याची आमदार संजय गायकवाडांची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदेंनी समज देऊनही गायकवाड आक्रमकच. शिवरायांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबा विरोधात ठिकठिकाणी निदर्शनं. गोंदियात बागेश्वर बाबांच्या प्रतिमेला काळं फासलं. कोल्हापुरी चपलेनं मारल्यास धाराशिवकरांकडून 1.5 लाखांचं बक्षीस जाहीर. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता. उद्याच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार. मुदत देऊ पण मुजोरी चालणार नाही, सरनाईकांचं वक्तव्य. रिक्षा चालकावर मराठी सक्ती संदर्भात 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी. शिवसेना नेते संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षाचा ट्रेनिंग कॅम्प देण्याची ही मागणी. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्याला जशास तसं उत्तर द्या. रिक्षा टॅक्सी चालकाच्या संपावरून राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. दोन 2019 कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी. कोर्टानं सुनावला 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाखाचा दंड. शिक्षेवर स्थगितीसाठी नितेश राणे घेणार हायकोर्टात धाव. निदा खानची अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण. 2 मे रोजी निकाल. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार. धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतर प्रयत्नाचे निदा खानवर आरोप. अमरावती परतवाडा लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरण. अयान अहमदसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींची अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी. किरीट सोमय्यांचं घाटकोपर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंदवून न घेतल्याचा आरोप. पोलिसांवर कारवाईची मागणी. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील भाईंदर पाड्यात मोठा राडा. सरनाईकांच्या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे बाउन्सर आणि गावकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी. गावातील कुटुंबाची 12 गुंठे जमीन सरनाईकांनी बळकावल्याचा आरोप. विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. मुंबईतील पायधुनी परिसरातील धक्कादायक घटना. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची माहिती. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण होणार स्पष्ट. CSMTहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरला. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची रेल्वेची माहिती. राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक बेमुदत संपावर. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. बियाणं, खतं, कीटकनाशकांच्या उपलब्धतेत होणार अडचणी निर्माण.